नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील। आज आपण प्रकरण 1 अंकेक्षणाची प्रस्तावना तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील अंतर्गत नियंत्रण प्रणाली म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण मागील लेक्चरचा आढावा घेऊया। मागील व्याख्यानात आपण अंकेक्षण कागदपत्र बघितली। प्रत्यक्ष हिशोब तपासताना अंकेक्षकाला अथवा त्याच्या कर्मचाऱ्याला बरीच माहिती, कागदपत्र आणि दस्तावेज लागत असतात। त्यांना अंकेक्षण कागदपत्र असे म्हणतात। ही कागदपत्र अंकेक्षकाचे कार्य चांगले व्हावे व भविष्यासाठी संदर्भ म्हणून उपलब्ध राहावे म्हणून संबंधित संस्थेकडून अथवा ग्राहकांकडून मिळवली जातात। हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं। यात अंकेक्षकाचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे व पुढील अंकेक्षणासाठी आधार राहावा या उद्देशाने अंकेक्षण कागदपत्रे तयार केली जातात। ग्राहकांच्या व्यवसायाची सखोल माहिती यामध्ये असते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अंतर्गत नियंत्रण, इंटरनल कंट्रोल। व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवून चुका, लबाडी, अफरातफर, कपट, अनियमितता इत्यादींना आळा घालणारी योजना म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धती होय। व्यवसायात दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर त्यातील चुका, लबाडी, अफरातफर, कपट, अनियमितता इत्यादींना आळा घालणारी योजना म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धत होय। अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या काही व्याख्या आपण बघूया। पहिली व्याख्या केली आहे श्री स्पायसर आणि पेगलर यांनी। त्यांच्या मते ते म्हणतात, कोणत्याही व्यवहारांच्या संपूर्ण नोंदी केवळ एका व्यक्तीस करता येणार नसल्यामुळे 2 किंवा अधिक व्यक्तींच्या संगनमताशिवाय चुका किंवा कपट होणार नाही किंवा त्याची शक्यता कमी राहील। अशा प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे वाटप करण्याची पद्धती म्हणजेच अंतर्गत नियंत्रण होय। स्पायसर आणि पेगलर हे म्हणतात की एक व्यक्ती चुका किंवा कपट करू शकत नाही, पण 2 किंवा अधिक व्यक्तींच्या संगनमताशिवाय चुका आणि कपट होत नाही। म्हणजे बऱ्याच वेळेस एखादा व्यक्ती त्याच्या जर मनात आलं तर तो चूक नाही म्हणता येणार त्याला आपल्याला, पण तो अफरातफर किंवा कपट करू शकतो। पण 2 किंवा अधिक व्यक्ती त्यांनी जर एकमेकांचं संगनमत म्हणजे विचार विनिमय करूनच ते कपट करू शकतात आणि अशी शक्यता कमी असते आणि म्हणूनच अंतर्गत नियंत्रण गरजेचं असते। दुसरी व्याख्या केली श्री डी पौला यांनी। ते म्हणतात की प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम इतर कर्मचाऱ्यांद्वारे स्वतंत्रपणे तपासले जाण्याची अस्तित्वात आणलेली सतत अंकेक्षण पद्धती म्हणजेच अंतर्गत नियंत्रण होय। डी पौला यांच्या मते सतत अंकेक्षण पद्धती कंटिन्युअस ऑडिट म्हणजे कर्मचाऱ्याचे काम इतर कर्मचाऱ्यांद्वारे स्वतंत्रपणे तपासले जाण्याची अस्तित्वात आणलेली सतत अंकेक्षण पद्धती म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धती होय। म्हणजे आपल्याला याच्यावरून असं लक्षात येतं की अंतर्गत नियंत्रणामध्ये सतत अंकेक्षण केलं जातं आणि अंतर्गत नियंत्रणामध्ये चुका, लबाडी, अफरातफर, अनियमितता इत्यादींना आळा बसतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्गत नियंत्रणामध्ये एका कर्मचाऱ्याचे काम इतर कर्मचाऱ्यांद्वारे तपासले जाते आणि त्यामुळे अंतर्गत नियंत्रणात चुका, लबाडी, अफरातफर आणि अनियमितता होत नाही। त्यामुळे व्यवसाय संस्थेसाठी अंतर्गत नियंत्रण प्रणाली ही खूप महत्वाची असते। आता आपण बघूया अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे किंवा प्रणालीचे उद्देश। सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचे वाटप। प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामासाठी एक विशेष व्यक्तीला जबाबदार धरले आणि त्या कामात होणाऱ्या चुका, लबाडी आणि अफरातफर यासाठी त्याच व्यक्तीला उत्तरदायी ठरवणे आवश्यक असल्यामुळे अपेक्षित कामे वेळेवर आणि ठराविक पद्धतीने होतात। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यावर जबाबदारीचे आणि उत्तरदायित्वाचे वाटप करणे हे महत्त्वाचे असते। नंबर 2,
नोंदींचे काम सुरळीत आणि नियमितपणे करणे. व्यापार व्यवसायात होणारे आर्थिक व्यवहार विविध आणि असंख्य असतात. त्या सर्वांची लेखापुस्तकात वेळीच नोंद करणे आवश्यक असते. या सर्व नोंदी संबंधित सर्व लेखापुस्तकात वेळेवर होतात आणि कोणत्याही व्यवहारांच्या नोंदी ह्या सुटत नाही किंवा राहिल्या जात नाही याची खात्री करणे अंतर्गत नियंत्रणाचा उद्देश असतो. श्रम विभागणी आणि दायित्व निर्धारण यामुळे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करण्याचे काम अचूक आणि लवकर होते. नंबर 3, अंतिम खाती लवकर करणे. अंतिम खाती लवकर करणे म्हणजे काय? अंतिम खाती लवकर झाली पाहिजे असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटते. अंतर्गत नियंत्रण पद्धतीत नोंदी करण्याची पद्धतीच अशी निश्चित केली जाते की त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि वर्षाअखेर व्यापार व्यवसायाची अंतिम खाती लवकरात लवकर तयार होऊ शकतील. अशी योजना या अंतर्गत नियंत्रण पद्धतीची असते आणि हे त्याचं महत्वाचं उद्देश आहे. नंबर 4, अंकेक्षण कार्य सुलभ करणे. अंतर्गत नियंत्रण पद्धती लागू केल्यास व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी बरोबर आहेत तसेच जमा खर्चाची पुस्तके नियमानुसार तयार करण्यात आली आहेत असे समजवण्यास हरकत नसते. भौतिक आणि आर्थिक व्यवहारांची तेथे आणि लेखा पुस्तकातील नोंदीबाबत पूर्ण समाधान करून घेण्यासाठी आवश्यक ते सर्व लेखी पुरावे आपल्याजवळ ठेवले जातात. त्यांना व्यवस्थित फायलिंग केले जाते. त्यामुळे हिशोब तपासणीला वर्षाअखेर हिशोब तपासणी करणे सोपे जाते. नंबर 5, गैरव्यवहार होत नाही. संगणमताशिवाय गैरव्यवहार करता येत नाही. अंतर्गत नियंत्रण पद्धतीत एका व्यवहाराची नोंद सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच व्यक्ती करत नाही तर त्यात 2 पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असतो. त्यामुळे गैरव्यवहार करावायचा असेल तर दोघा तिघांना संगनमत केल्याशिवाय गैरव्यवहार करता येत नाही. त्यामुळे लबाडी आणि अफरातफर होण्यास आपोआपच आळा बसतो. तसेच कळत न कळत होणाऱ्या चुका सुद्धा लवकरात लवकर उघडकीस येतात. कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव टाकणे. अंतर्गत अंकेक्षणामुळे कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव टाकला जातो आणि त्याच्यामुळे कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे. चुका आणि अफरातफर प्रकारातील दोषी कर्मचारी अंतर्गत नियंत्रण पद्धतीमुळे आपोआपच शोधून काढले जातात किंवा शोधून निघतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाते. कर्मचाऱ्यांकडून एकमेकांचे अंकेक्षण करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे व व्यवसायाचे अंकेक्षण करून घेणे आणि सर्वच व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे त्याच्यामुळे सोपे जाते. संस्थेतील कामाचे विभाजन करणे. संस्थेतील कामाचे विभाजन असे करणे की संस्थेतील प्रत्येक व्यवहाराची नोंद होईल आणि अंतिम लेखे काढताना त्यात अडचणी येणार नाही आणि हिशोब तपासणीला आपले काम करणे सोपे जाईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होईल. या पद्धतीने अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे जे काही उद्देश आहे ते उद्देश स्पष्ट होतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्याची जबाबदारी उत्तरदायित्व याचे वाटप केले जाते. नोंदींचे काम सुरळीत आणि नियमितपणे होते. अंतिम खाती लवकरात लवकर तयार केली जातात किंवा लवकरात लवकर वर्षाअखेरपर्यंत तयार होतात. अंकेक्षण कार्य सुलभ होते. गैरव्यवहार होत नाही. कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव टाकला जातो. त्याच्यामुळे ते कार्यक्षमतेने काम करतात. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाते आणि संस्थेतील कामाचे विभाजनही होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंतर्गत नियंत्रणाचे फायदे. नंबर 1, जबाबदारी सहित कामाचे वाटप होते. अंतर्गत नियंत्रण पद्धतीत प्रत्येक कर्मचाऱ्यास कामाचे वाटप करताना त्यातून जी जबाबदारी निर्माण होते ती जबाबदारी त्याच कर्मचाऱ्याची राहते आणि ही जबाबदारी त्याची आहे याची जाणीव त्याच करून दिली जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आपले काम काळजीपूर्वकरित्या पूर्ण करतात आणि आपल्या कामात काही चूक झाल्यास आपले वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील व आपल्याला जाब विचारतील ह्या भीतीने ते कामात अधिक सतर्क राहतात. नंबर 2, कार्यक्षमतेत वाढ होते. आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचे विशिष्ट प्रकारचे काम विशिष्ट गुणवत्ता असणाऱ्या व्यक्तीकडे सोपवले जाते आणि त्या व्यक्तीने आपले काम विशिष्ट वेळेत पूर्ण करावे असे त्यास सांगितले जाते. त्यामुळे कामाचा वेग वाढतो. श्रम विभागणीचे तत्व विचारात घेऊन कामाचे वाटप केले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. तिसरा फायदा आहे हिशोब पुस्तके अद्ययावत राहतात. अंतर्गत नियंत्रणात
एका कर्मचाऱ्याचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून तपासले जाते आणि ही तपासणी आपल्या कामाचा एक भाग म्हणून केली जाते. त्यामुळे हिशोबाच्या पुस्तकातील नोंदी रोज तपासल्या जातात. त्यामुळे हिशोबाची पुस्तके अद्ययावत राहतात. अंतर्गत नियंत्रणाचा चौथा फायदा, अंतिम खाती तयार करणे सोपे जाते. अंतर्गत नियंत्रण प्रणालीमध्ये एका कर्मचाऱ्याने केलेले काम आपल्या कामाचा दैनंदिन भाग म्हणून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून तपासले जातात. त्यामुळे हिशोबाची पुस्तके रोजच्या रोज पूर्ण केली जातात. त्यामुळे हिशोबाची पुस्तके अद्ययावत राहतात आणि हिशोब तपासणीचे काम करणे सोपे जाते. अंतर्गत नियंत्रण प्रणालीमुळे वार्षिक खाते लिहिणे सोपे जाते. नंबर 5, आर्थिक व्यवहारांबाबत विश्वसनीयता वाढते. अंतर्गत नियंत्रण पद्धती मोठ्या व्यवहारांसाठी उपयुक्त अशी पद्धत आहे. यात कामाचे वाटप कर्मचाऱ्यांमध्ये विशिष्ट पद्धतीने केले जाते. यात जर कर्मचाऱ्यांना गैरव्यवहार किंवा अप्रथम करायचे असेल तर 2 किंवा 3 लोक एकत्र यावे लागतात आणि अप्रथम आणि गैरव्यवहार आपोआपच आळा बसतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबत विश्वसनीयता वाढते आणि व्यवसाय संस्थेची प्रतिष्ठाही वाढते. नंबर 7, कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव. अंतर्गत नियंत्रण पद्धतीमुळे कामाची विभागणी व श्रम विभागणीचे तत्व विचारात घेऊन केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये विशेषीकरण निर्माण होते. यात कर्मचाऱ्यांच्या कामाचे वाटप झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्तरदायित्व निश्चित होते आणि विशिष्ट चुका झाल्यास त्या चुकांसाठी संबंधित कर्मचाऱ्याला दोषी धरले जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी स्वतःचे काम प्रामाणिकपणे करण्यास तयार असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो. नंबर 7, भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निश्चितपणा. अंतर्गत नियंत्रणामुळे संस्थेच्या व्यवहारात अचूकता निर्माण होते. दैनंदिन व्यवहाराची माहिती करून घेता येते आणि व्यवसाय संस्थेला भविष्यकालीन धोरणाबाबत निर्णय घेणे सोपे जाते. भविष्यकाळाचे नियोजन काळजीपूर्वक आखून याची अंमलबजावणी करता येते आणि व्यवसायाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. नंबर 8, चुका आणि अफरातफर यावर नियंत्रण ठेवता येते. अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये एका कर्मचाऱ्याला कोणतेही काम एकट्याला सोपवले जात नाही. कामाची विभागणी करून कामाचे वाटप केले जाते. त्यामुळे हिशोब लिहिताना त्यात चुका होत नाहीत आणि अफरातफरीचे व्यवहार टळतात. आणि एखाद्याने चूक किंवा अफरातफर करण्याचा प्रयत्न केल्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून त्या शोधल्या जातात आणि त्यामुळे व्यवहार चटकन दुरुस्त होतात आणि अफरातफरींवर नियंत्रण ठेवता येते. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत नियंत्रणाचे हे जे काही 8 फायदे आहेत, या 8 फायद्यांचा जर आपण विचार केला तर व्यवसायाच्या दृष्टीने अंतर्गत नियंत्रण किती फायद्याचे हे आपल्याला याच्यावरून समजून येते. कारण अंतर्गत नियंत्रणामुळे जबाबदारी सहित कामाचे वाटप होते, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होते, हिशोब पुस्तके अद्ययावत राहतात म्हणजेच अपडेट राहतात आणि अंतिम खाती त्याच्यामुळे लवकरात लवकर तयार करणे सोपे जाते. आर्थिक व्यवहारांबद्दल जो काही विश्वास आहे, विश्वसनीयता वाढते. कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो, त्याच्यामुळे ते कार्यक्षमतेने काम करतात. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निश्चितच अंतर्गत नियंत्रण फायद्याचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुका आणि अफरातफर याच्यावर अंतर्गत नियंत्रणामुळे नियंत्रण ठेवता येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे दोष. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामाचा दर्जा. अंतर्गत नियंत्रण प्रणाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडे विशिष्ट काम सोपवले जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आपल्याला सोपवलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे काम करीत असताना कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तो कर्मचारी काय करेल, आपल्याला दिलेलं काम करायचं, कशा पद्धतीने ते पूर्ण करायचं तो एवढंच बघेल. त्याच्यामुळे तो कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करू शकतो. नंबर 2, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा. अंतर्गत नियंत्रण पद्धतीत कामाचे वाटप झालेले असले तरी अधिकारी बेजबाबदार आणि निष्काळजी असतील तर त्या पद्धतीचा अंकेक्षकाला फारसा उपयोग होत नाही. व्यवसायाचे स्वरूप लहान असेल तर अशा व्यवसायासाठी ही पद्धत खर्चिक स्वरूपाची ठरू शकते. नंबर 3, खर्चाचे प्रमाण वाढते.
आर्थिक व्यवहारांच्या आणि जमा खर्चांच्या विविध कामाचे वाटप करण्यासाठी निरनिराळ्या दर्जाचे कर्मचारी नियुक्त केले जातात. विविध प्रकारच्या नोंदी करण्यासाठी स्टेशनरी खर्च करावा लागतो आणि त्यासाठी बराचसा पैसा खर्च होतो आणि त्यामुळे खर्चात वाढ होते. फक्त ज्या व्यापारी संस्था मोठ्या आहेत त्यांनाच ही पद्धत परवडते, लहान व्यवसायांना ही पद्धत परवडत नाही. नंबर 4, कामाची पुनरावृत्ती होते. अंतर्गत नियंत्रणाच्या पद्धतीत एका कर्मचाऱ्याने केलेले काम दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा केले जाते, त्यामुळे कामाची पुनरावृत्ती होते. त्यामुळे श्रम, वेळ आणि पैसा याचा अपव्यय होतो. नंबर 5, कामात अपूर्णता राहू शकते. या पद्धतीत हिशोब पूर्ण करण्याचे काम अनेक व्यक्तींकडे असते. प्रत्येकाचे काम हे प्रवाही पद्धतीमुळे एका दुसऱ्याच्या कामावर अवलंबून असते आणि कामाचा प्रवाह थांबू नये म्हणून प्रत्येक कर्मचारी तत्परतेने आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कामात त्रुटी राहू शकतात आणि त्यात चुका होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच म्हटले, जे काही काम आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्मचारी काम करत असतात आणि त्याच्यामुळे ते काम अपूर्ण राहू शकतं. नंबर 6, संगनमताने अफरातफरी व लबाडी होऊ शकते. आपण मागाशी बघितलं होतं की संगनमताने अफरातफरी आणि लबाडी 2 किंवा अधिक कर्मचारी एकत्र आले तर होऊ शकत नाही, पण इथं आपण म्हणतोय की संगनमताने अफरातफरी व लबाडी होऊ शकते. व्यापारी आणि अंकेक्षण अंतर्गत नियंत्रण पद्धतीवर पूर्ण विश्वास ठेवून आहे. जेव्हा कर्मचारी वर्गाला कळते तेव्हा ते आपली जबाबदारी टाळतात आणि 2-3 कर्मचारी एकत्रितपणे संगनमत करून अफरातफर करतात आणि एकत्रितपणे केलेली अफरातफर उघड करणे कठीण जाते. नंबर 6, व्यवसायाची फसवणूक होऊ शकते. आपल्या व्यापारात आपण अंतर्गत नियंत्रण पद्धती स्वीकारलेली आहे, त्यामुळे आपला हिशोबात चुका होणार नाहीत आणि अफरातफर आणि लबाडी होणार नाही असा विश्वास व्यापाऱ्याला वाटतो. पण काही वेळा हाच विश्वास म्हणजे त्याची फसवणूक होते आणि त्याच्या या गोष्टीचा फायदा कर्मचारी घेतात आणि फार मोठ्या प्रमाणावर अफरातफर होऊ शकते व व्यापारी व्यवसायाची फसवणूक होऊ शकते. नंबर 8, अंकेक्षकाच्या कामात दुर्लक्ष होऊ शकते. व्यापारात हिशोब लिहिताना अंतर्गत नियंत्रण प्रणाली वापरली आहे, त्यामुळे व्यवसायातील पुस्तके बिनचूक आहे आणि चुका व लबाडी व्यवहार होण्याची शक्यता फारच कमी आहे अशी अंकेक्षकाची खात्री होते. त्याच्यामुळे अंकेक्षक आपल्या कामात गाफील राहू शकतो आणि त्यामुळे अंकेक्षकापासूनचे होणारे फायदे व्यापारात मिळू शकत नाहीत. अंतर्गत नियंत्रण पद्धतीत हे वरील प्रमाणे जे काही 8 दोष आहेत, त्याच्यामुळे कामाचा दर्जा, वरिष्ठांची निष्काळजीपणा, खर्चाचे प्रमाण वाढते, कामाची पुनरावृत्ती होते, काम अपूर्ण राहू शकते, संगनमताने अफरातफर व लबाडी होऊ शकते, व्यवसायाची फसवणूक होऊ शकते आणि अंकेक्षक त्याच्या कामात दुर्लक्ष करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत नियंत्रण पद्धतीत हे सर्व दोष आढळत असले तरीही अंतर्गत नियंत्रण पद्धती ही अत्यंत प्रभावी अशी कार्यपद्धती आहे आणि लबाड्या, अफरातफर, चुका यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक व्यवस्था आहे आणि कर्मचारी व अधिकारी ती कधी अंमलात आणतात यावर या पद्धतीचे फायदे व तोटे अवलंबून असतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यानात तुम्हाला मी काही स्वाध्याय म्हणून प्रश्न देत आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे अंतर्गत नियंत्रण प्रणाली म्हणजे काय आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे फायदे व तोटे स्पष्ट करा. यात आपल्याला अंतर्गत नियंत्रण प्रणालीचा अर्थ, त्याच्या व्याख्या हे इथे अपेक्षित आहेत. त्यानंतर अंतर्गत प्रणालीचे जे काही फायदे आणि तोटे आपण जे बघितले ते फायदे आणि तोटे मुद्द्यासूद स्पष्टीकरणासह इथे अपेक्षित आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक टिप म्हणून पण प्रश्न येतो आणि तो आपल्याला थोडक्यात लिहायचा आहे, अंतर्गत नियंत्रण किंवा इथे येतं अंतर्गत नियंत्रण प्रणाली. यावर सुद्धा आपल्याला एक थोडक्यात टिपा द्या म्हणून विद्यापीठाला आपल्याला तो प्रश्न वारंवार विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला जर काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.